दरम्यान एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गेल्या काही दिवसातला घटनाक्रम पाहणं फार महत्त्वाचं आहे. नजर टाकूया. तारखेला महायुतीच्या बाजूने निकाल लागत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात सूचक वक्तव्य केलं. सर, बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है. अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर वैसे ही उसके ऊपर भी फैसला है. शिवसेनेचे नेते कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदावरती दावा सांगत राहिले. आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे, आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवतील तो मुख्यमंत्री मान्य असेल असंही एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं. भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकार स्थापनेच्या संदर्भात अमित शहांच्या दिल्लीमधल्या घरी बैठक पार पडली. या बैठकीच्या दरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये एकनाथ शिंदेंची नाराजी कॅमेरामध्ये कैद झाली. दरम्यान मी नाराज नसल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. दिल्लीवरून परतल्याच्या नंतर एकनाथ शिंदे अचानक 2 दिवसांसाठी दरे गावामध्ये निघून गेले आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे मुंबईमध्ये होणारी महायुतीची बैठकही खोळंबली. दरेगावामध्ये एकनाथ शिंदेंना 104 डिग्री ताप आला असंही बोललं गेलं. मुख्यमंत्री पदाचा डेडलॉक संपल्याच्या नंतर महायुतीमध्ये गृहमंत्री पदावरून दावे प्रतिदावे सुरू झाले. गृहमंत्रीपद आम्हालाच मिळायला हवं असा सूर शिवसेनेचे नेते आळवू लागले. फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता, त्यामुळे तेच सूत्र लागू करावं हे साहजिक सगळ्यांचं म्हणणं असणं रास्त आहे. पण याच्या बाबतीतला अंतिम निर्णय मी मगाशी म्हटलं तसं शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मान्य अजितदादा हे तिघजण बसतील, चर्चा करतील आणि आमचे महायुतीचे दिल्लीतले जे वरिष्ठ नेते आहेत मान्य अमित शहा साहेब, मान्य JP नड्डा साहेब यांच्याबरोबर सल्लामसलत करून त्याच्यावरही मार्ग निघेल. सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असा मानस एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवल्याची माहिती भरत गोगावलेंनी दिली आहे. तर मी परवा साहेबांबरोबर होतो, आम्ही सगळेच होतो, आमची सगळी चर्चा झाली. साहेबांनी हे सांगितलं होतं की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो, पण आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून काम नाही करायचं, तुम्ही सत्तेत राहून काम करायचं. एकनाथ शिंदे पुन्हा आजारी पडल्यामुळे सोमवारी होणाऱ्या सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्या. 5 तारखेला मुंबईमधल्या आझाद मैदानावरती शपथविधीचा सोहळा होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे आणि राष्ट्रवादीचे नेते पोहोचले, पण शिवसेनेच्या नेत्यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली. गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम पाहता शिंदे नाराज आहेत का असा सवाल आता विचारला जातोय. देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने का मैसेज बीजेपी हाई कमांड ने माननीय एकनाथ शिंदे साहब को दे दिया है, लेकिन उनकी थोड़ी नाराजगी, उनको लगता है कि उनको दोबारा और एक बार मौका मिलना चाहिए, बिहार का फॉर्मूले पर विचार करना चाहिए. लेकिन अभी बिहार के फॉर्मूले पर विचार करने जैसा ये वक्त नहीं है, क्योंकि ऐसा कोई बिहार का जिस तरह नीतीश कुमार जी को मोदी साहब ने आश्वासन दिया था वैसा एकनाथ शिंदे जी को अगला मुख्यमंत्री आप ही होगे, ऐसा नहीं दिया था. इलेक्शन उनके नेतृत्व में लड़ा जाएगा ये तो अनाउंस किया था. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.